सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। खेळामध्ये दडलेला उत्साह, शिस्त, परिश्रम, मेहनतीचा प्रवाह साजरा करूया राष्ट्रीय क्रीडा दिन। खास तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज। नमस्ते सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर, शिक्षक वृंद व माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, मी ईश्वरी सागर मावदे तुम्हा सर्वांना नमन करते। आणि आज आपण येथे एक विशेष दिवस साजरा करण्यासाठी जमलो आहोत आणि तो दिवस म्हणजे राष्ट्रीय क्रीडा दिन। दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी आपल्या भारताचे महान हॉकीपटू, हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो। मित्रांनो, आरोग्य हाच खरा धनसंचय आहे आणि क्रीडा हाच त्याचा शाश्वत मार्ग आहे। क्रीडा म्हणजे फक्त एक खेळ नव्हे, ती आहे शिस्त, परिश्रम, मैत्री, टीमवर्क व आत्मविश्वासाचा खजिना। यानंतर मी आपल्या शाळेचे उपमुख्याध्यापक आदरणीय श्री ठाकरे सर व पर्यवेक्षक आदरणीय श्री पवार सर यांना विनंती करते की त्यांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करावे। धन्यवाद सर। यानंतर मेजर ध्यानचंद यांच्याविषयी माहिती सांगण्यासाठी येत आहे 7वी ज ची आराध्या भावना। कोई भी मुश्किल थका नहीं सकती, रास्ते की रुकावटें गिरा नहीं सकती, गर जुनून है जीतने का तो हार भी हरा नहीं सकती, तो हार भी हरा नहीं सकती। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 29 ऑगस्ट म्हणजे राष्ट्रीय क्रीडा दिन। साल 1928, 1932 आणि 1936 साली भारताला हॉकीमध्ये सुवर्ण पदक मिळवून देणारे मेजर ध्यानचंद सिंग यांचा जन्मदिवस भारतात क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो। मेजर ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 रोजी इलाहाबाद येथे झाला। त्यांचे वडील समीश्वर सिंग हे ब्रिटिश भारतीय सैनिक होते। वयाच्या 16व्या वर्षी मेजर ध्यानचंद लष्करात गेले। साल 1936 च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये यजमान जर्मनीला हरवल्यानंतर बक्षीस वितरणासाठी हिटलर उपस्थित होते। हिटलरने मेजर ध्यानचंदांना विचारले, तुम्ही तुम्हाला जर्मनीमध्ये नागरिकत्व आणि जर्मनीच्या सैन्यामध्ये उच्चपद मिळवली, पण मेजर ध्यानचंदांनी ऑफर नम्रपणे नाकारली। यावरून त्यांचं देशप्रेम दिसून येतं। मेजर ध्यानचंद यांनी आपल्या हॉकीची छाप सर्वत्र सोडली, त्यामुळे भारतीय क्रीडा क्षेत्रामध्ये अत्यंत मानाचा मानला जाणारा मेजर ध्यानचंद पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो। 5 मॅचेसमध्ये तब्बल 14 गोल केल्याने हॉकी क्षेत्रात जादूगार अशी त्यांची छाप पडली। आंतरराष्ट्रीय मॅचेसमध्ये 400हून अधिक तर विशेष मॅचेसमध्ये 1000हून अधिक गोल करणाऱ्या मेजर ध्यानचंद यांना वयाच्या 56व्या वर्षी पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले। ऑस्ट्रियाच्या वियेनामध्ये त्यांचा 4 फुटाचा पुतळा आहे। मेजर ध्यानचंद यांचं 1979 रोजी कॅन्सरशी लढताना निधन झाले। त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे अंतिम संस्कार स्मशानभूमीत न करता झाशीतल्या हॉकी मैदानात करण्यात आले, जिथे ते तासनतास हॉकीचा सराव करायचे। मेजर ध्यानचंद यांनी खेळाडूंना एक अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला आहे। मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडाप्रती असलेली निष्ठा आणि अथक परिश्रम खेळाडूंना समर्पित भावनेने खेळण्याचा संदेश देतात। धन्यवाद। यानंतर आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत विद्यालयाचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक आदरणीय श्री डेरले सर। राष्ट्रीय क्रीडा दिनाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे आदरणीय उपमुख्याध्यापक श्री ठाकरे सर, पर्यवेक्षक श्री पवार सर, त्याचबरोबर माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी आणि माझ्या आवडत्या सर्व
छोट्या मित्रांनो, आज राष्ट्रीय क्रीडा दिन, राष्ट्रीय क्रीडा दिनच का साजरा केला जातो तर याचं कारण की हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणून हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मेजर ध्यानचंद यांचा जन्म झाला तो 29 ऑगस्ट 1905 रोजी हिंदूंचं जे पवित्र स्थान आहे अलाहाबाद म्हणजेच प्रयाग येथे त्यांचा जन्म झाला. आणि विद्यार्थी दशेत असताना त्यांना खेळाची बिलकुल बी आवड नव्हती, हे महत्त्वाचं आहे. त्यांचे वडील ब्रिटिश लष्करात होते आणि त्यांच्या घरातच लष्करी परंपरा होती आणि त्यामुळे ते युवक झाल्यानंतर या लष्करी सेनेमध्ये भरती झाले आणि तो काळ होता पारतंत्र्याचा. आणि ह्या पारतंत्र्याच्या काळामध्ये एखादा भारतीय खेळाडू हॉकीचा खेळाडू बनणे हे भारताच्या दृष्टीने एक अभिमानास्पद अशी गोष्ट होती. मेजर ध्यानचंद हॉकी संघाकडून खेळायचे, परंतु नंतर ते भारतीय हॉकी संघाकडून खेळायला लागले. 1926 मधल्या न्यूझीलंडच्या पहिल्याच दौऱ्यात त्यांच्या हॉकी स्टिकची व खेळाची आणि एकाग्रतेची सहज चेंडू वळविण्याच्या जादूगिरीचा चमत्कार लाखो प्रेक्षकांनी पाहिला आणि अक्षरशः सर्व प्रेक्षक त्या ठिकाणी वेडे झाले होते. त्या दौऱ्यात मेजर ध्यानचंद यांनी नोंदवलेल्या गोलची संख्या होती 192 इतकी. कठोर परिश्रम, जिद्द, मेहनत आणि निर्धाराच्या बळावर त्यांनी हॉकीच्या खेळामध्ये नैपुण्य प्राप्त केलेच, पण एक हॉकीचा जादूगार म्हणून तो जागतिक लौकिक सुद्धा त्याने प्राप्त केला. मेजर ध्यानचंद हॉकीचे इतके कुशल होते की जर एकदा का त्यांच्या स्टिकला चेंडू लटकला की तो गोल झाल्यानंतरच तो स्टिक पासून बाजूला जायचा. आणि हेच कारण असल्यामुळे खेळ मध्येच थांबून त्यांच्या हॉकी स्टिकची वारंवार तपासणी केली जायची की कदाचित त्या स्टिकला काही लोहचुंबकासारखा काही लटकवलेला आहे का काय त्या स्टिकमध्ये, त्याची त्या ठिकाणी तपासणी केली जायची. इतका तो चेंडू त्या स्टिकला चिटकायचा. मेजर ध्यानचंद हे असे पहिले भारतीय हॉकी टीमचे सदस्य होते की त्यांनी 1928 मध्ये एम्स्टरडॅम ऑलिम्पिक, तसेच 1932 मध्ये लॉस एंजल्स ऑलिम्पिक आणि 1938 मध्ये बर्लिन ऑलिम्पिक लगातार 3 सुवर्ण पदक प्राप्त करणारे ते पहिले भारतीय ठरले. सन 1926 ते 1948च्या कारकिर्दीमध्ये 400 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय गोल त्यांनी केले आणि त्याचबरोबर संपूर्ण हॉकीच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी 1000च्या वर गोल नोंदवले होते. मेजर ध्यानचंद हॉकीमधून निवृत्त झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या खेळाची प्रदर्शनाची झलक भारतीय हॉकी संघाच्या खेळामध्ये दिसून येत होती. सन 1936 मध्ये जेव्हा जर्मनीची राजधानी बर्लिन शहरात जो सामना झाला होता तो त्या सामन्यामध्ये मिळालेल्या संधीत त्या सामन्याचे त्या भारतीय संघाचे ते कर्णधार होते आणि ह्या कर्णधार पदाचं त्यांनी अक्षरशः सोनं केलं होतं. बलाढ्य जर्मनीला त्यांनी 8-1 अशा गोलला त्यांनी दणदणीत पराभव केला होता. आणि हा सामना बघण्यासाठी त्या जर्मनीचा हिटलर बादशाह त्या ठिकाणी उपस्थित होता आणि त्याच्यासमोर त्यांच्या संघाचा दणदणीत पराभव केलेला होता. तरीही जर्मनीचा हिटलर त्या ठिकाणी निराश झाला नाही, तो खुश झाला होता. तो फक्त आपल्या मेजर ध्यानचंद यांच्या ज्या गोल करण्याची जी कृती होती त्यावर ते बेस खुश झाले आणि त्या हिटलरने आपल्या मेजर ध्यानचंद समोर एक प्रस्ताव ठेवला की तुला आम्ही जर्मनीचं नागरिकत्व देतो, त्याचबरोबर आमच्या सेनेतील सर्वोच्च अशी जी पदवी आहे ती तुला बहाल करतो, तू फक्त आमच्या जर्मनीच्या संघाकडून खेळ. पण तत्काळ आमच्या या मेजर ध्यानचंद यांनी तत्काळ उत्तर दिलं की आपल्या भारत मातेच्या प्रेमापोटी त्यांनी सांगितलं मी भारताकडनंच खेळणार, भारत मातेसाठीच खेळणार. म्हणजे यावरून त्यांचं आपल्या भारत मातेवर असलेलं जे प्रेम आहे ते दिसून येतं. राष्ट्रीय सामन्यातून 400च्या वर गोल नोंदवणारे मेजर ध्यानचंद यांनी हॉकी खेळातून निवृत्ती घेतली. भारत सरकारने मेजर ध्यानचंद यांना 1927 मध्ये लान्स नायक, 1932 मध्ये नायक, 1936 मध्ये सुभेदार म्हणून
त्यांनी सेनेत नियुक्त केले। काही काळानंतर लेफ्टनंट कॅप्टन, शेवटी मेजर म्हणून सेनेत त्यांना नियुक्त करून भारत सरकारने त्यांना सन्मानित केलं। भारत सरकारने 1956 मध्ये त्यांना पद्मभूषण किताब देऊन त्यांचा गौरव केला। असा हॉकीचा जादूगार असलेला हॉकीचा महान खेळाडू 1979 मध्ये अनंतात विलीन झाला। राष्ट्रीय क्रीडा दिवस संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो। जसा आज आपल्या विद्यालयात साजरा केला जातो तसा संपूर्ण देशभर साजरा केला जातो। आणि हा जो कार्यक्रम असतो देशाचा तो राष्ट्रपती भवनात साजरा केला जातो। आणि या राष्ट्रीय भवनामध्ये राष्ट्रपती या महान खेळाडूंना राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करतात की असे खेळाडू की ज्यांनी आपल्या भारत देशाचं नाव खेळामध्ये उज्ज्वल केलेलं आहे, अशा खेळाडूंचं त्या ठिकाणी सन्मान केला जातो। ज्यांनी संपूर्ण विश्वाला तिरंगा झेंड्याचा सन्मान वाढवून दिलेल्या अशा खेळाडूंचा या दिवशी सन्मान केला जातो। क्रीडा दिनाच्या या दिवशी भारतातील खेळाडूंना राजीव खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार तसेच द्रोणाचार्य पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं। सन 1921 पासून भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी राजीव गांधी पुरस्काराचं नामांतर करून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार त्या ठिकाणी घोषित केला। आणि अशा प्रकारे मेजर ध्यानचंद यांना आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली होती। असे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांचा क्रीडा योगदानाचा भारत सरकारने सन्मान केला। अशा प्रकारे खेळाचा जादूगार मेजर ध्यानचंद यांना त्यांच्या कामगिरीला माझा सलाम आणि तुम्हा सर्वांना या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि धन्यवाद सर। यानंतर आपणा सर्वांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी येत आहे विद्यालयाचे उपमुख्याध्यापक सन्माननीय श्री ठाकरे सर। विद्यार्थ्यांना विद्यालयातर्फे हार्दिक शुभेच्छा। आपण या दिवशी एक संकल्प करूया की आपण विद्यालयात येताना शालेय शिस्तीचं पालन करूया। एकही विद्यार्थी शालेय शिस्त मोडणार नाही याची विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी। सूचना कळेल सगळ्यांना, शालेय शिस्तीचं सर्वांनी पालन करायचे। एकही विद्यार्थी शाळेची शिस्त मोडणार नाही याची विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी। धन्यवाद। मैदानात घाम गाळून घडतो सोनेरी इतिहास, खेळाडूंच्या कर्तृत्वाने भारत झाला खास। राष्ट्रीय क्रीडा दिनी क्रीडेला करूया नमन, आभार मानूया सर्वांचे हेच आपले वचन। यानंतर आभार प्रदर्शनासाठी येत आहे 7वी ड चा विद्यार्थी। सर्वप्रथम मी आपल्या विद्यालयाचे उपमुख्याध्यापक आदरणीय श्री ठाकरे सर, पर्यवेक्षक आदरणीय श्री पवार सर हे आज आमच्या कार्यक्रमास उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। तसेच सर्व गुरुजन वर्ग व विद्यार्थी मित्रांनो तुमचेही आभार मानतो। हा कार्यक्रम सादर करण्यासाठी आम्हाला सर्व क्रीडा शिक्षकांनी प्रोत्साहन दिले त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो व अध्यक्षांच्या वतीने आजचा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करतो। धन्यवाद।